नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आणलं होतं मार्केटमधून फणस आणि हे बघू शकता तुम्ही, हे फणस आता आम्ही कापायला लावलेलं आहे। पण मित्रांनो, हे जे फणस आहे हे फणस पिकलं आहे की अजून कच्चंच आहे हे माहिती नाही आम्हाला, पण तरीही आम्ही त्याला कापण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ते कापायला खूप खर्च जातं आहे। याचा अर्थ मित्रांनो, हे जे फणस आहे ना हे कमी पिकलेलं वाटतं आहे मला। ते पण आपण बघूया पुढे काय होतं याच्यामध्ये। ठीक आहे, तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण फणस जे होते ते उभ्याने कापून घेतलं आहे, पण आता ते फणसाचे गरे काढण्यासाठी सगळ्यात आधी हाताला तेल लावावं लागेल, कारण की जर तेल नाही लावलं ना तर ते फणसाचे गरेमध्ये जे चीक असतो तो आपल्या हाताला म्हणजे असं पूर्ण चिपकून जाईल, म्हणून तेल लावणे खूप गरजेचं असतं। तर आता आपण ते लावूया। कधी पण मित्रांनो फणस कापल्यानंतर आपल्या हाताला तेल लावायचंच असतं, नाहीतर ते आपल्या हातामध्ये ते पूर्ण चिपकतो चीक त्याच्यामधला, त्यामुळे पूर्ण असं पूर्ण घसरून सगळे हात धुण्यासाठी करायचं। तर आता चला, तर आता आपण त्याला फासूया। हे बघा मित्रांनो, फणस आम्ही फासलेला आहे आणि त्यापेक्षा चांगलं फणस हे पिकलं आहे, पण मला वाटतं थोडंसं कच्चंच आहे। हे बघा, आणि मित्रांनो हे जे फणस आहे ना हे कापसी फणस आहे। फणसामध्ये पण दोन प्रकार असतात, एक शेंबडी फणस असते आणि एक कापसी फणस असते। आणि जी कापसी फणस असते ना याच्यामध्ये जे गरे असतात ते एकदम सॉफ्ट असतात, आणि जी शेंबडी फणस असते त्याच्यामध्ये जे गरे असतात ते फेदरासारखे असतात, ते तुम्हालाही माहीत असेल। तर आता फणस आपण कापलं आहे, पण आपल्याला गरे काढण्यासाठी हे फणसाच्या मध्ये जो डीर असतो ना तो आपल्याला पूर्णपणे कापून घ्यावा लागेल, तरच आपल्याला चांगल्या व्यवस्थितरित्याने ते फणसाचे गरे काढता येतील। तर आता बघू, आपण त्याला कापण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, पण ते कापायला थोडा खर्च जातं आहे। तरी पण एक गरा आपण काढून दाखवतो तुम्हाला मी। मित्रांनो बघा, हा सॉफ्ट फणस आहे मित्रांनो, आणि त्याचा गरा जो असतो ना हा खायला पण मस्त असतो आणि चविष्ट असतो एकदम, याला एकदम चीक नसतो। हे बघा मित्रांनो, एक गरा तुम्हाला काढून दाखवलेला आहे, एकदम मस्त दिसतोय गरा, बघा मित्रांनो। तर मित्रांनो आता ना सगळ्यात आधी ना या फणसाचे जे बी आहेत ना ते आपण काढून घेऊया, म्हणजे पटापट आपल्याला ते गरे काढायला सोपं जाईल। तर आता पटापट बिया काढून झाल्यात आम्हाला। मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा जो फणसाच्या मध्ये जो डीर असतो ना याला जास्त चीक असतो, म्हणून मित्रांनो हाताला तेल लावणे फार गरजेचं असतं, कारण की हा जर एकदा डीराला जो चीक असतो ते चिपकला हाताला ना की मग सगळं हात चिपकतात आपले, म्हणून त्याला तेल लावलं ना की ते चिपकत नाही। तर आता सर्वात आधी हा जो डीर कापला आहे तो काढून घ्यावा लागेल बाहेर, त्याच्यानंतरच व्यवस्थितरित्याने जे गरे आहेत आपल्याला बाहेर काढता येतील। तर आता सगळ्यात आधी त्याला आपण बाहेर काढूया। तर मध्ये आहे ते असा राऊंड मार, ताण त्याला ताण। मित्रांनो तो भरपूर खर डीर आहे, तो याच्याने कापताच येत नाही मला, तरी पण आम्ही त्याला कापण्याचा प्रयत्न करतो आहे। फायनली आम्ही त्याचा एक तुकडा बाहेर काढला फणसाचा, एकदम पिवळे झमक मस्त एकदम सॉफ्ट मऊ गरे आहेत त्याच्यामध्ये, जे पटापट त्याला आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आम्हाला ते खायला मिळतील। हे बघा मित्रांनो किती जबरदस्त। मित्रांनो ह्या गऱ्यांमध्ये ज्या बिया असतात ना त्या पण आम्ही रांधून खातो, म्हणजे त्याला पण मस्त चव असते। तर आता आम्ही पटापट गरे काढतोय मित्रांनो। तर मित्रांनो आता जवळजवळ सर्व फणसाचे गरे काढून झालेले आहेत आमचे, आणि हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कडेमध्ये बघू शकता तुम्ही, आम्हाला जवळजवळ याच्यामध्ये 30 ते 35 गरेच भेटलेत, कारण की हे जे फणस होतं ते एकदम मोठं नव्हतं, म्हणून एवढंच भेटलेलं ते आम्हाला। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।